मित्रांनो, आजच्या या क्लासमध्ये आतापर्यंत कधीच न पाहिलेली ट्रिक मी तुम्हाला आज शिकवणार आहे. सरळ व्याज हा संपूर्ण टॉपिक सूत्र न वापरता आणि एका नवीन ट्रिकनुसार आज या ठिकाणी तुम्हाला शिकायला भेटेल. मित्रांनो, मला 100% खात्री आहे की ही ट्रिक तुम्ही आतापर्यंत कधीच पाहिली नसेल. सर्व गणित हे टाइप वाईज असतील आणि एका नवीन ट्रिकनुसार असतील. चला तर मग सेशनला आपण सुरुवात करूया. या ठिकाणी बघा, पहिलाच प्रश्न आता आपल्याला आपल्या स्क्रीनवरती दिसतोय. नवीन ट्रिकनुसार आपल्याला या प्रश्नांची उत्तरं आज काढायची आहेत. मित्रांनो बघा, टाइप क्रमांक 1 आहे. राजेशने 18,000 रुपये रक्कम दसादसे 10 दराने 4 वर्ष मुदतीसाठी व्याजानं घेतली, तर त्याला एकूण किती सरळ व्याज द्यावं लागेल हा क्वेश्चन या ठिकाणी विचारला गेलाय. मित्रांनो, एक नवीन ट्रिक मी तुम्हाला या ठिकाणी शिकवणार आहे व्याज काढण्याची. ठीक आहे, पहा. सर्वात अगोदर आपल्याला मुद्दल किती दिलेली आहे? 18,000. तर ती 18,000ची मुद्दल या ठिकाणी अगोदर लिहून घ्यायची. लिहिली मुद्दल, त्यानंतर गुणाकाराचं चिन्ह द्यायचं. आता या ठिकाणी म्हटलंय की व्याजाचा दर 10% आणि मुदत 4 वर्ष आहे, तर या दोघांचा करायचा बेटा गुणाकार. 10% दर आणि 4 वर्ष मुदत, तर 10 चोक 40%. या ठिकाणी लिहून घ्यायचं 40%. इथपर्यंत क्लिअर? आता बघा, पुढची टेक्निक मी तुम्हाला इथं कशा पद्धतीने सांगणार आहे. इथं 40च्या नंतर टक्केवारीचं चिन्ह आहे. या टक्केवारीचा अर्थ होतो बेटा 100 आणि 100 वर 2 झिरो असतात. मग टक्केवारीचं चिन्ह कॅन्सल करायचं आणि 2 झिरो कॅन्सल करायचे. 1 झिरो इथला कमी केला आणि 1 झिरो इथला कमी केला. आता उरलं काय? 1800 गुणाकारात 4. आता या 4 ने जर आपण या 18ला गुणलं तर 18 चोक 72 आणि समोरचे हे जे 2 झिरो आहेत ते या ठिकाणी लिहून घ्यायचे. म्हणजे आपलं उत्तर किती आलं रे? 7200, जे की ऑप्शन क्रमांक ए मध्ये या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतं. मित्रांनो, कुठंच आपण सूत्र वापरणार नाही आहोत. अवघडातले अवघड गणित तुम्हाला याच्यापेक्षा चांगल्या ट्रिकनुसार आज या ठिकाणी शिकायला भेटणार आहेत. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी आता घेऊया. पुढच्या प्रश्नाकडे मी आता इथं वळतोय. सर्वांनी पुढच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायचंय. पुढचा प्रश्न काय म्हणतोय बघा. सीमाने 24,000 रुपये रक्कम दसादसे 8 दराने 3 वर्ष मुदतीसाठी व्याजानं घेतली, तर तिला एकूण किती सरळ व्याज द्यावं लागेल हा प्रश्न या ठिकाणी विचारला गेलाय. मग हा क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. आपली ट्रिक तीच आहे. मुद्दल किती आहे रे? 24,000ची मुद्दल आहे. अगोदर मुद्दल लिहून घ्यायची. ठीक आहे, मग इथं 24,000 रुपये मी आपली मुद्दल लिहून घेतली. आता गुणाकाराचं चिन्ह द्यायचं. आपल्याला काय म्हटलं की 8% दर आहे आणि 3 वर्ष मुदत आहे. आता या दोघांचा गुणाकार करा. या दोघांचा जर आपण गुणाकार केला तर 8 त्रिक 24% इथं येतं. मग मी इथं मांडले 24%. क्लिअर झालं? आता या ठिकाणी बघा बेटा, हे जे टक्केवारीचं चिन्ह आहे ते तुम्ही कॅन्सल करा आणि इथले 2 झिरो कॅन्सल करा. आता उरतं काय? 240 गुणाकारात 24. या 24 न जर या 24ला गुणलं तर 576 येतं आणि समोर हा जो झिरो होता तो इथं लिहून घ्यायचा आहे. झालं तुमचं उत्तर 5,760 रुपये. ऑप्शन क्रमांक ए मध्ये तुम्हाला या ठिकाणी मिळून जातं. ठीक आहे, एवढं सर्वांना क्लिअर झालं असेल की कशा रीतीने आपण हा क्वेश्चन सॉल्व्ह केलाय. मित्रांनो, दररोज रात्री ठीक 9 वाजता आपल्या याच यूट्यूब चॅनलवर गणिताचा फ्री लाईव्ह क्लास असतो. सगळ्यांनी वेळेवरती या चॅनलवर हजर राहायचंय. ठीक आहे, समोरचा प्रश्न एक्झॅक्टली सेम. त्याच्यानंतर मी टाईप चेंज करणार आहे. प्रश्न बघा. अमितने 20,000 रुपये रक्कम दसादसे 15 दराने 2 वर्ष मुदतीसाठी व्याजानं घेतली, तर त्याला एकूण
किती सरळ व्याज द्यावं लागेल हा क्वेश्चन या ठिकाणी विचारला गेलाय. प्रश्न सोडवण्याची टेक्निक तीच आहे, आपली ट्रिक बदलत नाही. सर्वात अगोदर आपली मुद्दल किती आहे 20,000. तर 20,000ची मुद्दल या ठिकाणी अगोदर लिहून घ्यायची. 20,000 मुद्दल लिहिली, त्यानंतर गुणाकाराचं चिन्ह द्यायचं. आता गणितात उरलं काय, 15% दर आणि 2 वर्षाची मुदत यांचा गुणाकार करायचा. तर 15 दोणे 30%, तर इथं लिहून टाकायचंय 30%. आता बघा पुढे आपल्याला काय करायचंय, इथं टक्केवारीचं चिन्ह आहे ते कॅन्सल करा आणि 2 झिरो कॅन्सल करा. 30 वरचा एक झिरो कॅन्सल आणि 2000 वरचा एक झिरो कॅन्सल. आता काय राहिलं 2000 गुणाकारात 3. या 3 जर या 2 ला गुणलं तर 3 दोने 6 आणि समोरचे जे 3 झिरो होते ते या ठिकाणी 3 झिरो. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे 6000. ऑप्शन क्रमांक बी मध्ये आहे. मित्रांनो ट्रिक आवडत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण दररोज रात्री 9 वाजता या चॅनलवर अशा ट्रिकनुसार मी दररोज क्लास घेत असतो. ठीक आहे. आता इथं थोडंसं मी टाईप चेंज करतोय, सर्वांनी या ठिकाणी लक्ष द्या. आता इथं मी टाईप बदलतोय. ठीक आहे. प्रश्न बघा, एका रकमेचे दसादसे 10 दराने 3 वर्ष मुदतीचे सरळ व्याज 2400 रुपये आहे, तर ती मुद्दल किती आहे हा क्वेश्चन इथं विचारला गेलाय. ठीक आहे. मग आता हा क्वेश्चन आपल्याला सोडवायचा आहे. तर सोडवायचा कसा, तर याची एक जबरदस्त ट्रिक तुम्हाला सांगतो बेटा. या ठिकाणी काय करायचं, सर्वात अगोदर लक्ष द्या. 10% दर दिलाय आणि 3 वर्ष मुदत दिली आहे, या दोघाचा गुणाकार करायचा. 10% दर 3 वर्ष मुदत, तर 10 त्रिक 30% इथं आलं. तर या ठिकाणी बघा 30% बरोबर या ठिकाणी सरळ व्याज किती दिलंय 2400. मग 30% बरोबर 2400 लिहून घ्या. आपल्याला विचारलं काय की मुद्दल किती आहे. बेटा मुद्दल 100% असते, म्हणून या 30%च्या खाली या ठिकाणी 100%. तर इथं 100% बरोबर किती. आता बघा रे, या 30चे झाले 2400, संख्या किती पटीनं वाढली अगोदर ते पाहू. या 30 वरचा झिरो कॅन्सल करा, 2400 वरचा झिरो कॅन्सल करा. इथं 3 आहे, इथं 240 आहे, भागा. या 3 या 24 ला भागतो, 3 8 24 आणि समोरचा झिरो कापून इथं. म्हणजे वरची संख्या 80 पटीनं वाढली. वरची संख्या 80 पटीनं वाढली तर खालची संख्या देखील 80 पटीनंच वाढते, म्हणून याला गुणाकारात 80 करायचंय. 100 गुणाकारात 80 करायचं. तर हे जे 80 आहे इथं लिहून घ्यायचं आणि 100 वरचे 2 झिरो इथं देऊन टाकायचे. म्हणजे उत्तर किती आलंय 8000 रुपये. ऑप्शन क्रमांक बी मध्ये बघू शकता. सूत्र न वापरता शॉर्टकट मध्ये देखील प्रश्नांची उत्तरं सॉल्व्ह करता येतात, हा मुद्दा क्लिअर ठेवा. समोरचं गणित, एका रकमेचे दसादसे 8 दराने 5 वर्ष मुदतीचे सरळ व्याज 3200 रुपये आहे, तर ती मुद्दल किती आहे हा प्रश्न इथं विचारला गेलाय. ठीक आहे. मग हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे, पण बेटा आपली जी ट्रिक आहे ती ट्रिक बदलत नाही. सर्वात अगोदर या ठिकाणी 8% दर आहे आणि 5 वर्षाची मुदत आहे, यांचा गुणाकार करायचा. 8 पंचे 40%, इथं लिहिलं 40%. 40% बरोबर दिलेलं व्याज किती आहे 3200 रुपये. तर या ठिकाणी लिहायचं बेटा 3200 रुपये. आपल्याला विचारलं काय रे, मुद्दल किती आहे. मुद्दल ही 100% असते, म्हणून 40%च्या खाली इथं 100%. 100% बरोबर किती. आता पहा रे, या 40ची संख्या झाली 3200. संख्या किती पटीनं वाढली अगोदर ते पाहू. आणि कसं पाहायचं, 40 वरचा झिरो कॅन्सल करायचा, 3200 वरचा झिरो कॅन्सल करायचा. इथं राहिलं 4 आणि इथं 320. आता या 4 न या 32 ला भागायचं. 4 8 32 आणि समोरचा झिरो कॅन्सल करायचा आणि वर लिहायचं. म्हणजे बेटा वरची जी संख्या आहे ती 80 पटीनं वाढली, तर खालची जी संख्या आहे ती देखील तुमची 80 पटीनंच वाढणार आहे, म्हणून याला गुणाकारामध्ये 80. आता बघा 80 गुणाकारात 100, तर हे 80 लिहायचे
आणि या 100 वरचे 2 झिरो ठेवून द्यायचे, म्हणजे उत्तर तुमचं 8,000 रुपये ऑप्शन क्रमांक सी मध्ये. ठीक आहे, एवढं सर्वाला समजलं असेल. म्हणजे सरळ व्याज देखील बिना सूत्राचं सोडवता येतं. या टेक्निक तुम्हाला आज या ठिकाणी शिकायला मिळत आहेत. ठीक आहे, गणित कितीही मोठं असू द्या, त्याच्यासाठी भरपूर साऱ्या टेक्निक आहेत, भरपूर साऱ्या क्लुप्त्या आहेत, त्या तुम्हाला या ठिकाणी शिकायला भेटणार आहेत. समोरचं गणित बघा बेटा. एका रकमेचे दसादसे 6 दराने 2 वर्ष मुदतीचे सरळ व्याज 1440 रुपये आहे. तर ती मुद्दल किती आहे हा क्वेश्चन विचारला गेलाय. या टाईपचं हे शेवटचं गणित घेतोय. त्यानंतर मी टाईप अजून बदलतो. ठीक आहे, टाईप अजून बदलतो. आता पहा, सर्वात अगोदर 6% दर आणि 2 वर्षाची मुदत यांचा गुणाकार. तर 6 2 12, मग या ठिकाणी 12%. मग 12% बरोबर दिलेलं व्याज 1440, या ठिकाणी लिहून घ्यायचं 1440. तर आपल्याला विचारलं की ती मुद्दल किती आहे. तर बेटा जी मुद्दल आहे ती 100% असते रे, म्हणून इथं 100%. बरोबर काय? क्लिअर? इथपर्यंत क्लिअर? मग या ठिकाणी या 12चे झाले 1440, संख्या किती पटीनं वाढली तर भाग द्यायचा. 12 1 12, परत 12 1 12. 14तून 12 गेले, 2 उरतात, उरलेले 2 इथं या 24 झाले. याच 12 24ला भागा, 12 2 24 आणि समोरचा 0 कापून वर, म्हणजे वरची संख्या 120 पटीनं वाढली. तर खालची देखील संख्या, या ठिकाणची खालची देखील संख्या 120 पटीनंच वाढणार आहे. बरोबर का रे? मग 120 गुणाकारात 100 करायचं आणि यांचा गुणाकार कसा करायचा माहितीये का? ट्रिक सांगतो. 120 आहे ना, इथं लिहून घ्यायचं 120. 100 वर 2 झिरो आहेत, 2 झिरो कॅन्सल करून इथं, म्हणजे आपलं उत्तर 12,000 ऑप्शन क्रमांक सी मध्ये. ठीक आहे, हा क्वेश्चन या ठिकाणी आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे, म्हणजे शॉर्टकट मेथड नुसार सॉल्व्ह करू शकतो आपण, म्हणजे सूत्र वापरायची आवश्यकता नाहीये. आता थोडंसं मी गणित चेंज करतोय. जसं जसं आपण टाईप वर जाऊ ना, तसे तसे गणित अवघड होत जातील. हा मुद्दा क्लिअर ठेवायचा आहे. ठीक आहे, बघा समोरचा प्रश्न टाईप क्रमांक 3 आहे बाळा. राजेशने 6,000 रुपये सरळ व्याजानं घेतले. जर त्याने 5 वर्षानंतर 10,200 रुपये परत केले तर व्याजाचा दर दसादसे किती हा क्वेश्चन या ठिकाणी विचारला गेलाय. मग आता थोडंसं गणित अवघड झालं नाही का? अरे पण सूत्रानुसार वापरायची गरज नाही. हे गणित देखील तुम्हाला शॉर्टकट मध्ये सांगतो सोडवायचं कसं काय ते. हे जे गणित आहे हे देखील तुम्हाला बिना सूत्राचं सॉल्व्ह करता येते. सांगूयाची टेक्निक हा जो प्रश्न आहे सॉल्व्ह कसा करायचा, सांगूयाची टेक्निक बघा. सर्वात अगोदर राजेशने 6,000 रुपये सरळ व्याजानं घेतले. म्हणजे बेटा 6,000 ही मुद्दल झाली ना. 6,000 रुपये व्याजानं घेतले म्हणजे 6,000 ही मुद्दल झाली ना. म्हणून या ठिकाणी अगोदर आपली जी मुद्दल आहे बाळा ती 6,000 लिहून घ्यायची. घेतली लिहून 6,000. ठीक आहे, आता आपल्याला हे जे 10,200 रुपये वापस केले ना, तर ही आहे रे रास. ठीक आहे, ही काय आहे? रास. मग बेटा तुम्हाला व्याज पाहिजे तर या राशीमधून आपली जी मुद्दल आहे ती मायनस करायची. राशीमधून मुद्दल मायनस करायची, तुम्हाला व्याज भेटते. 10,200 मधून 6,000 मायनस केले तर 4,200 व्याज भेटलं. ते व्याज लिहायचं या मुद्दलाच्या वर, या ठिकाणी 4,200. ठीक आहे, तुम्हाला विचारला की व्याजाचा दर, आणि दर हा टक्केमध्ये असतो म्हणून गुणाकारामध्ये इथं मला करावं लागल 100. आता बरोबरचं चिन्ह. आता बघा रे, या ठिकाणी 100 वरचे 2 झिरो कॅन्सल, 6,000 वरचे 2 झिरो कॅन्सल, अजून 60 वरचा झिरो कॅन्सल, अंशातला 1 झिरो कॅन्सल, खाली 6 आहे, वर 420 आहे. भाग द्या. 6 1 6, 6 7 42 आणि समोरचा झिरो कॅन्सल करून वर उत्तर फक्त 70 आलं. हे 70% आपलं उत्तर आलं. पण मित्रांनो हे फायनल उत्तर नाही,
हे जे 70% आलं हे किती वर्षाचा दर आहे? तर हा आहे 5 वर्षाचा दर. किती वर्षाचा दर आहे? 5 वर्षाचा. आणि आपल्याला काय विचारलं? दर साल दर शेकडा, म्हणजे प्रत्येक वर्षाचा दर सांगा. मग हा जो 70 आलाय तो 5 वर्षाचा आहे, आपल्याला प्रत्येक वर्षाचा विचारलाय, म्हणून या 70ला 5 न भागून टाकायचं. बघा आता 5 1 5, परत 5 1 5, 7 मधून 5 गेले तर 2 उरतात, उरलेले 2 इथं 20 झाले. 5 न 20 ला भागतो, 5 चोक 20. तुमचा व्याजाचा दर 14%, ऑप्शन क्रमांक बी मध्ये आहे. ठीक आहे, हा मुद्दा या ठिकाणी सर्वांना समजला आहे. ठीक आहे, चला पुढचं गणित एक्झॅक्टली सेम आणि सूत्र न वापरता या ठिकाणी शॉर्टकट मध्ये मी शिकवणार आहे. प्रश्न पहा, सीमाने 5200 रुपये सरळ व्याजानं घेतले. जर तिने 4 वर्षानंतर 7800 रुपये परत केले तर व्याजाचा दसादसे दर काय? हा क्वेश्चन विचारला गेलाय. बेटा सूत्र वापरायची गरज नाही, शॉर्टकट मध्ये सॉल्व्ह करता येते. फक्त 2-3 गोष्टी समजून घ्या. आता ही जी 5200 रुपये रक्कम आहे तर ही मुद्दल आहे, कारण तेवढं कर्ज घेतलेलं आहे. 5200 रुपये सरळ व्याजानं घेतले म्हणजे ती मुद्दल आहे, आणि 7200 रुपये वापस केले म्हणजे ही रास आहे. एवढा मुद्दा क्लिअर. आता सर्वात अगोदर आपली जी मुद्दल आहे 5200 ती इथं लिहून टाकायची 5200. ठीक आहे, आणि अंशामध्ये आपल्याला व्याज लिहावं लागतं. आणि व्याज कसं आहे तर आपली जी रास आहे त्या राशीमधनं आपलं जे मुद्दल आहे या ठिकाणी मायनस करायचं. 7800 मधून 5200 गेले तर 2600 रुपये आपलं व्याज आलं, ते इथं मी व्याज लिहिलं. आपल्याला दर विचारला, दर हा टक्केत असतो म्हणून गुणाकारात 100. 100% बरोबरचं चिन्ह. आता बघा रे, 100चे 2 झिरो कॅन्सल आणि इथं 5200 वरचे 2 झिरो कॅन्सल. एवढं क्लिअर? एवढं क्लिअर झालं. आता या 52 2600ला मला भाग द्यायचा आहे. मग 52 1 52 आणि 52 5 260. आता समोरचा झिरो कापायचा आहे आणि वर लिहायचा आहे. 50 उत्तर आलं. या ठिकाणी 50% आपलं उत्तर आलं होतं, राईट. पण हे जे 50% उत्तर आहे हे आहे बेटा 4 वर्षाचं, आणि आपल्याला प्रत्येक वर्षी विचारलंय, म्हणून या 50ला तुम्हाला 4 न भागावं लागल. ठीक आहे, बघा आता 4 1 4, परत 4 1 4, 5 मधून 4 गेले, 1 उरतो, उरलेला 1 इथं 10 झाले. 4 न 10 ला भागा, 4 2 8, 10 तून 8 गेले, उरतात 2 इथं लिहिले. आता या 4 न काय 2 ला भाग जात नाही, मग 12च्या नंतर पॉइंट द्यायचा आणि 2 वर 0 द्यायचा, 20 झाले. या 4 न 20 ला भागायचं, 4 25, म्हणजे 12.5% व्याजाचा दर आलाय. म्हणजे गणित कितीही अवघड असू द्या त्याला आपल्याला सॉल्व्ह करता येते, म्हणजे येते. हा मुद्दा क्लिअर ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे, चला एक समोरचा अजून प्रश्न एक्झॅक्टली सेम देतो बेटा, त्यानंतर मी टाईप चेंज करणार आहे. अजून मी टाईप या ठिकाणी चेंज करणार आहे, टाईप बदलणार आहे. प्रश्न बघा रे, आशिषने 8000 रुपये सरळ व्याजानं घेतले. जर त्याने 5 वर्षानंतर 12000 रुपये परत केले तर व्याजाचा दसादसे दर किती आहे? हा प्रश्न इथं विचारला गेलाय. मित्रांनो तीच गोष्ट परत आहे. अगोदर बघायचं मुद्दल किती आहे गणितात. 8000 रुपये व्याजानं घेतले म्हणजे आपली जी मुद्दल आहे ती 8000 रुपये आहे. इथं 8000 लिहून घ्यायचं आणि याच्या अंशात लिहायचं व्याज. आणि व्याज कसं भेटते? आपली जी रास आहे 12000, या राशीमधून आपलं मुद्दल मायनस करायचं. 12000तून 8000 मायनस केले तर इथं उरतात 4000. उरले. आपल्याला व्याजाचा दर काढायचा आहे. दर हा टक्केत असतो म्हणून गुणाकारात 100%. आता बरोबरचं चिन्ह. मग बघा रे, 100 वरचे 2 झिरो कॅन्सल, 8000 वरचे 2 झिरो कॅन्सल. आता खाली 80 आहे, या 80 वरचा 1 झिरो कॅन्सल, अंशातला झिरो कॅन्सल. वर 400 आहे, खाली 8 आहे, या 8 न 400 ला भागायचंय. 8 1 8, 8 45,
आणि समोरचा 0 कापून इथं इथं दर आला बेटा 50%. किती टक्के दर आला रे? 50%. पण हा जो 50% दर आहे तो आहे बेटा 5 वर्षाचा. आपल्याला म्हटलं दर साल दर शेकडा म्हणजे प्रत्येक वर्षाचा दर सांगा. मग 5 वर्षाचा दर 50 आहे. या 50ला 5 न भागा, एका वर्षाचा दर भेटतो. 5 1 5, परत 5 1 5, समोरचा 0 कापून इथं 10% फायनल उत्तर व्याजाचा दर. हे झालं आपल्या प्रश्नाचं उत्तर. जबरदस्त पद्धतीने या ठिकाणी मी तुम्हाला सांगण्याचा एक प्रयत्न केलाय. जर तुम्हाला हा टाईप समजला असेल तर पटकन कमेंटमध्ये यस अशी कमेंट करा, आणि समजला नसेल तर नो अशी कमेंट करा. मला आता पुढचा टाईप या ठिकाणी घ्यायचा आहे. पटकन कमेंट करा. जर हा टाईप समजला असेल तर कमेंटमध्ये यस टाईप करा, समजला नसेल तर नो टाईप करा. आता मी भरपूर वेगळ्या पद्धतीचं गणित शॉर्टकट पद्धतीने या ठिकाणी आता तुम्हाला शिकवणार आहे. ठीक आहे, चला समोरचा प्रश्न. व्हेरी गुड. थोडा टाईप चेंज. काय? थोडासा टाईप चेंज, पण शॉर्टकट तुम्हाला जबरदस्त भेटल. हा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे, प्रश्न बघा रे. टाईप क्रमांक 4 आहे. दसादसे 8 दराने 4,000 रुपये मुद्दलाची सरळ व्याजाने 4,960 रुपये रास होण्यासाठी किती वर्ष लागतील? हा प्रश्न इथं विचारला गेलाय. मग इथं सूत्र वापरायचं का? इथंही वापरायचं काम नाही. इथं शॉर्टकट मध्ये उत्तर काढता येते. अजून फक्त कन्सेप्ट या ठिकाणी लक्षात ठेवा. आता इथं तुम्ही एक गोष्ट क्लिअर ठेवा बेटा, की 4,000 रुपये हे मुद्दल आहे. लक्ष द्या रे, मुद्दल किती आहे? 4,000, आणि रास किती आहे? 4,900. ठीक आहे, मग व्याज किती होते ते तुम्हाला या ठिकाणी सॉल्व्ह करून देतो. बघा, सर्वात अगोदर काय करायचं? एका वर्षाचं व्याज काढायचं. काय रे? अगोदर काय करायचं? एका वर्षाचं व्याज काढायचं. आणि व्याज काढायची ट्रिक बघा. मुद्दल किती आहे? 4,000. या ठिकाणी 4,000 मुद्दल लिहून घ्या. लिहिली 4,000 मुद्दल. व्याजाचा दर किती आहे? 8%. इथं गुणाकारामध्ये करा 8%. क्लिअर? मुद्दल 4,000 होती, 4,000 लिहिलं. व्याजाचा दर 8% होता, इथं 8% लिहिलं. आता काय करायचं? हे टक्केवारीचं चिन्ह कॅन्सल आणि इथले 2 0 कॅन्सल. आता बेटा या 8 न 40 ला गुणायचंय. 8 न जर 4 ला गुणलं, 8 चौक 32, आणि हा समोरचा 0 इथं. हे झालं एका वर्षाचं व्याज. 1 वर्षाचं व्याज झालं. मग आपल्याकडे व्याज किती आहे रे? मुद्दल 4,000 आहे आणि रास 4,960 आहे. म्हणजे वाढले किती? हे बघा, 960 रुपये वाढले. मुद्दल होती 4,000 आणि रास आहे 4,960, म्हणजे 960 रुपये व्याज वाढलं. तर ते या ठिकाणी लिहायचं 960 रुपये. तर बघा बेटा, या 3 ची तिप्पट 9 आणि 20 ची तिप्पट 60, म्हणजे 320 ची जी तिप्पट आहे ती 960 आहे. म्हणजे या ठिकाणी 3 वर्षाचा कालावधी. किती रे? 3 वर्षाचा कालावधी. ऑप्शन बी. खतम. क्लिअर? यस, अशी टेक्निक या ठिकाणी वापरता येते. काही लोकांना समजलं नसेल, मी परत एक वेळा सांगतो बेटा, लक्ष द्या. ठीक आहे, हा क्वेश्चन सॉल्व्ह कसा करायचा आहे? सर्वात अगोदर या ठिकाणी क्लिअर करा 2 गोष्टी. पहिली गोष्ट क्लिअर करा की मुद्दल 4,000 आहे. हे बघा, मुद्दल 4,000 आहे आणि 4,960 रुपये ही रास आहे. मग अगोदर काय करायचं? एका वर्षाचं व्याज काढायचं. आणि एका वर्षाचं व्याज कसं काढणार? तर आपलं जे मुद्दल आहे ते या ठिकाणी 4,000 लिहून घ्यायचं. घेतलं, आणि गुणाकारामध्ये व्याजाचा दर 8% आहे, याचे 8% काढायचे. 8%, आणि 8% काढायची ट्रिक. हे टक्केवारीचं चिन्ह कॅन्सल करा, इथले 2 0 कॅन्सल करा. या 8 न 40 ला गुणा. या 8 न जर 4 ला गुणलं, 8 चौक 32, आणि समोरचा 0 कापून इथं. हे झालं एका वर्षाचं व्याज. आपल्याकडे व्याज किती आहे? मुद्दल होती 4,000 आणि इथं आहे 4,960, म्हणजे 960 रुपये वाढले. तर इथं लिहायचं 960. आता बघा बेटा, या 3 ची तिप्पट 9 आणि 20 ची तिप्पट 60, म्हणजे या संख्येची ही तिप्पट आहे.
तिप्पट आहे तर इथं 3 वर्षाचा कालावधी लागतोय. हा मुद्दा लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक बी मध्ये. हा मुद्दा या ठिकाणी क्लिअर करणं गरजेचं आहे. चला समोरच्या प्रश्नाकडे जातोय मी, पण एक महत्वाचा मुद्दा. काही विद्यार्थ्याचा गैरसमज झाला असेल की आपल्याला दररोज लाईव्ह क्लास आहे फ्रीमध्ये, मग आपण बॅच जॉईन का करायची? तर बेटा, जर तुम्हाला युट्यूबवर एवढ्या चांगल्या टेक्निक भेटत असतील तर ज्या विद्यार्थ्यानं बॅच जॉईन केली आहे त्याला कशा पद्धतीच्या ट्रिक्स भेटत असतील हे विचार करा. फ्री लाईव्ह क्लासेस करून तुमचा अभ्यास होतोय, पण तुम्ही मेरिटमध्ये असाल याची गॅरंटी नाही. पण बॅच जॉईन केल्यावर याच्यापेक्षा बेटर ट्रिक भेटतात, तर मेरिटमध्ये येण्याचे चान्सेस जास्त आहे. आणि आज तुम्हाला फक्त 999 मध्ये पोलीस भरतीची बॅच आहे. विचार तुम्ही करायचा आहे. पुढं दसादसे 4 दराने 6,000 रुपये मुद्दलाची सरळ व्याजाने 6,480 रुपये रास होण्यासाठी किती वर्षे लागतील? हा प्रश्न या ठिकाणी विचारला गेलाय. ठीक आहे, मग आता हा क्वेश्चन सॉल्व्ह कसा करायचा? सेम आपला पॅटर्न आहे, पॅटर्न बदलायचा नाही, आपली ट्रिक बदलायचं काम नाही. या ठिकाणी बघा सॉल्व्ह कसं करायचंय. ठीक आहे, आता या ठिकाणी पहा मुद्दल किती आहे रे? मुद्दल आहे 6,000. तर या ठिकाणी 6,000ची मुद्दल अगोदर घ्यायची, लिहून घेतली मुद्दल, आणि 4% दर आहे, याचे फक्त 4% काढायचे. बघा रे, मुद्दल किती होती? 6,000. 6,000 मुद्दल लिहिली, 4% दर आहे, या ठिकाणी 4% लिहिले. बेटा या ठिकाणी ट्रिक बघा रे, 6,000चे 4% काढण्याची ट्रिक पहा. या टक्केवारीचं चिन्ह कॅन्सल करा, इथले 2 झिरो कॅन्सल करा. झालं. आता काय राहिलं? 60 गुणाकारात 4, या 4चा गुणाकार 6 सोबत करा, 4 सख 24, आणि हा जो समोर झिरो होता तो इथं लिहून टाका. हे झालं 1 वर्षाचं व्याज. आपल्याकडं रास किती आहे? मुद्दल होती 6,000 आणि इथं 6,480. हे जे वरचे 480 आहे ना, ते व्याज वाढलेलं आहे. मग या ठिकाणी काय करणार? 480 रुपये. आता बघा बेटा, या 2ची दुप्पट 4 आणि 40ची दुप्पट 80, म्हणजे ही संख्या याची दुप्पट झाली आहे, म्हणजे 2 वर्षाचा कालावधी लागतोय. हा मुद्दा क्लिअर ठेवा ऑप्शन क्रमांक डी मध्ये. क्लिअर झालं? क्लिअर झालं? घेऊ समोरचा प्रश्न. मित्रांनो, तुम्हाला परत एकदा सांगतोय की प्रत्येक बॅचची फीज आता वाढणार आहे. ठीक आहे, मी काही विद्यार्थ्याचे पेमेंट काल झाले नाही त्यासाठी फीज वाढवली नाही आहे, पण प्रत्येक बॅचची जी फीज आहे ती आता वाढणार आहे. पोलीस भरतीची 5,000ची बॅच आज तुम्हाला फक्त 999 ला आहे, आणि याच्यापेक्षा खतरनाक ट्रिक्स तुम्हाला बॅच मध्ये मिळतात. असं नाही आहे की युट्यूबवर तुम्हाला सगळंच भेटल. बराचसा भाग जो की बाकी आहे, महत्वाचा भाग, तो तुम्हाला बॅच मध्ये भेटतो. आता तुम्ही हे विचार करायचं की नुसतं फ्री लाईव्ह क्लास घेऊन सगळं बेसिकचं नॉलेज घ्यायचं का बॅच जॉईन करून ॲडव्हान्स लेवलपर्यंत जाऊन नोकरीला लागायचं. इच्छा तुमची आहे, मी फार जास्त काही या ठिकाणी बोलणार नाही. फक्त 999 रुपये मोबाईलचं रिचार्ज आहे आपला 2 महिन्याचं, आणि त्या 999 रुपयात जर अशा ट्रिक्स भेटत असतील तर घ्यायचं का नाही तुम्ही ठरवा. बरेच विद्यार्थी बॅच जॉईन करतात तर ते तुमच्यापेक्षा समोर असतील. हा मुद्दा क्लिअर ठेवा, नेहमीसाठी क्लिअर ठेवा, कारण तुम्ही फ्रीचे क्लास बघताय तर हे सगळं बेसिक लेवलचं तुम्ही बघताय, पण ॲडव्हान्स लेवलचं आणि याच्यापेक्षा चांगल्या ट्रिकनुसार बघायचं असेल तर तुम्हाला बॅच गरजेची आहे. ठीक आहे, चला आता बघा समोरचा प्रश्न. तुम्ही ठरवायचं, जर ऍडमिशन पाहिजे असेल YJ अकॅडमी ॲप डाउनलोड करा प्ले स्टोअरला जाऊन आणि ऍडमिशन घ्या. आज फक्त 999 ला आहे. या बॅचची फीज आता 5,000 होणार आहे, नंतर 999 ला भेटणार नाही. बघा आता हा क्वेश्चन सॉल्व्ह कसा करायचा आहे. दसादसे 9 दराने 3,000 रुपये मुद्दलाची सरळ व्याजाने 3,810 रुपये रास व्हायला किती वर्ष लागतात? हा प्रश्न विचारला गेलाय. सूत्र नाही रे, कन्सेप्ट. कन्सेप्ट समजून घ्या. कन्सेप्ट समजली की बिना सूत्राचं गणित सुटते. हा मुद्दा क्लिअर ठेवा. ठीक आहे, हा पहा आता या ठिकाणी मुद्दल किती आहे रे? या ठिकाणी मुद्दल आहे 3,000 आणि दर आहे 9%. या 3,000चे 9% काढायचे. इथं 3,000 लिहायचं, गुणाकारामध्ये 9% दर आहे, इथं लिहायचं बेटा 9%. आता बघा रे, टक्के कसे काढतात.
टक्के काढण्याची ट्रिक्स बघा. हे टक्केवारीचं चिन्ह कॅन्सल आणि हे 2 झिरो कॅन्सल. या 9 आता 30 ला गुणायचंय. 9 30 ला गुणायचंय. 9 जर 0 ला गुणलं तर 0 आणि 9 जर 3 ला गुणलं तर 9 त्रिक 27. 270 रुपये हे झालं एका वर्षाचं व्याज. आता बघा आपली मुद्दल 3000 आहे आणि इथं 3810 आहे. हे जे 810 रुपये आहे ते जास्तीचे आलेले आहेत. मग या ठिकाणी 810 रुपये. आता या ठिकाणी बघा बेटा, या 270 ची 810 किती पट संख्या येते रे? तर ती संख्या येते 3 पट. या 270 ला 3 न गुणा 810 येते. मग तुमचं जे उत्तर आहे ते 3 वर्ष. ऑप्शन क्रमांक बी. बॅच मध्ये कोणकोणते विषय भेटतात बेटा? गणित, बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, सामान्य ज्ञान, सगळंच. युट्यूबला तुम्ही फक्त गणित पाहताय, तुमचं बुद्धिमत्ता बाकी आहे, गणित बाकी आहे, इंग्रजी बाकी आहे, मराठी बाकी आहे, भरपूर विषय बाकी आहे. आता हे तुम्ही ठरवा की नुसतं फक्त गणित घेऊन जागी बसायचं की बॅच जॉईन करून मेरिटमध्ये जायचं. समोर आता या ठिकाणी थोडं गणित चेंज होतं, थोडंसं गणित चेंज होतं. हा मुद्दा क्लिअर करा. थोडं गणित चेंज. टाईप क्रमांक 5 आहे आणि बिना सूत्राचं कसं सॉल्व्ह करता येते त्याची टेक्निक तुम्हाला मी सांगतोय. ठीक आहे. दसादसे 5 दराने 60,000 रुपयाचे 4 महिन्याचे सरळ व्याज काय? ठीक आहे. हा धनंजय, शून्यापासून बॅच जॉईन असते बेटा, शून्यापासून. ठीक आहे. आता याची टेक्निक सांगतो रे तुम्हाला. बासवराज सगळ्यात बॅच आहे रे बेटा. SSC आहे, ग्रुप डी आहे, वनरक्षक आहे, सगळंच आहे. पहा आता हा क्वेश्चन सॉल्व्ह कसा करायचा या ठिकाणी लक्ष द्या रे. आता हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. जे विद्यार्थी नुसतं चॅटिंग करत बसतील त्यांना ही कन्सेप्ट आता कळणार नाही. त्यासाठी तुम्ही ठरवा की कमेंटमध्ये काहीतरी चॅट करत बसायची आणि ही ट्रिक विसरून टाकायची का नुसतं क्लासकडे लक्ष देऊन पूर्ण ट्रिक शिकून घ्यायची. आता हे तुम्ही ठरवा. प्रश्न बघा. दसादसे 5 दराने 60,000 रुपयाचे 4 महिन्याचे सरळ व्याज किती आहे हा क्वेश्चन विचारला गेला होता. बरोबर आहे. मग इथं सूत्र वापरायची गरज नाही आहे. ट्रिक सांगतो, सर्वांनी लक्ष द्या. सर्वात अगोदर काय करायचं बेटा? एका वर्षाचं व्याज काढायचं. एका वर्षाचं. आणि एका वर्षाचं व्याज कसं काढतात? आपली मुद्दल 60,000 आहे आणि दर 5% आहे. या दोघांचा गुणाकार करायचा, एका वर्षाचं व्याज मिळतं. ठीक आहे. मग बघा रे, 60,000 रुपये आपली मुद्दल, गुणाकारामध्ये व्याजाचा दर 5% आहे, इथं 5%. एका वर्षाचं व्याज भेटते. लक्ष द्या. टक्केवारीचं चिन्ह कॅन्सल, हे 2 झिरो कॅन्सल. आता इथं 600 आहे आणि इथं 5 आहे. आता या 5 न 600 ला गुणायचंय. या 5 न जर 2 शून्याला गुणलं तर 2 शून्य आणि या 5 न जर 6 ला गुणलं तर 5 सक 30. बेटा हे जे 3000 रुपये आलं हे आलं एका वर्षाचं व्याज. किती वर्षाचं व्याज आलं रे? एका वर्षाचं व्याज. एका वर्षाचं व्याज. ठीक आहे. मग हे 3000 रुपये इथं लिहून घ्यायचे. हे आहे एका वर्षाचं व्याज. बरोबर. पण आपल्याला मुदत महिन्यामध्ये दिली आहे. मग एका वर्षाला महिन्यात कन्वर्ट करा. हे जे व्याज आलं एका वर्षाचं आलं पण मुदत महिन्यात आहे. मग 1 वर्ष म्हणजे 12 महिने. तर हे 3000 रुपये 12 महिन्याचं व्याज आहे. किती रे? 12 महिन्याचं व्याज आहे. आता आपल्याला विचारलं काय की तुम्ही मला फक्त 4 महिन्याचं व्याज सांगा. तर बेटा 12 महिन्याच्या खाली 4 महिने लिहून टाकायचे आणि बरोबर किती रुपये. आता बघा रे, टेक्निक सांगतोय. या 4 महिन्याचे झाले 12 महिने म्हणजे संख्या तिप्पट वाढली. 4 चे झाले 12 महिने म्हणजे संख्या 3 पट वाढली. तर बेटा इथं जी संख्या असेल ना ती देखील 3 पटच वाढल. मग मला सांगा इथं जी संख्या येणार आहे ती कोणाची तिप्पट आहे? ही जी 3000 आहे कोणत्या संख्येची तिप्पट आहे? 3000 कोणत्या संख्येची तिप्पट आहे? 3000 कोणत्या संख्येची तिप्पट आहे? तर 1000ची तिप्पट आहे. म्हणून या ठिकाणी 1000 रुपये झालं तुमचं उत्तर. क्लिअर? ठीक आहे. क्लिअर झालं इथपर्यंत? ओके. चला समोरचा प्रश्न. हो ज्यांना घ्यायचंय ना बेटा
त्यांनी YJ अकॅडमी ॲप डाउनलोड करा आणि ऍडमिशन घ्या. ठीक आहे, ज्यांना पाहिजे त्यांनी. तलाठीची पण बॅच आहे, उद्यापासून सुरू होत आहे. पुढचं गणित एक्झॅक्टली सेम रे. पुढचं जे गणित आहे ते एक्झॅक्टली सेम. स्वाती, डेमो लेक्चर आहे काय बाळा? तू हे जे बघतस ना, हे तुला शिकवलेलं जर समजत असेल तर याच्यापेक्षा चांगलं बॅच मध्ये असते. आता तू ठरव की इथं शिकवलेलं तुला समजलं म्हणजे बॅच मध्ये याच्यापेक्षा चांगली टेक्निक असते. आता तुला मी याच्यापेक्षा जास्त डेमो नाही देऊ शकत. ठीक आहे, बघा आता या ठिकाणी दसादसे 4 दराने 80,000 रुपयाचे 3 महिन्याचे सरळ व्याज किती आहे हा क्वेश्चन विचारला गेलाय. ठीक आहे, कोमल तुला जेव्हा वेळ मिळता येतो ना बाळा तेव्हा तू क्लास बघू शकतं. लाईव्ह क्लास तर आहेच, पण तुला जेव्हा वेळ मिळतं तू तेव्हा क्लास बघू शकतं. तुला वाटलं की तू दुपारी 2ला फ्री आहे, 2ला क्लास बघू शकतं. तुला वाटलं तू संध्याकाळी 4ला फ्री आहे, 4ला क्लास बघू शकतं ऍप्लिकेशनमध्ये. युट्यूबला नाही तसं. बघा आता हा क्वेश्चन सॉल्व्ह कसा करायचा आहे. सर्वात अगोदर एका वर्षाचं व्याज काढायचं. मुद्दल किती आहे रे? 80,000. तर या ठिकाणी अगोदर मुद्दल लिहायची 80,000 लिहिली. आता गुणाकाराचं चिन्ह. दर किती आहे? 4%. तर याचे 4% काढा, तुम्हाला एका वर्षाचं व्याज मिळते. मग टक्केवारीचं चिन्ह कॅन्सल, तर हे 2 0 कॅन्सल. या 4नं 800ला गुणायचंय. या 4नं जर 2 शून्याला गुणलं तर 2 0, आणि या 4नं जर 8ला गुणलं तर 4 8 32. या ठिकाणी उत्तर आलं 3200 रुपये. बेटा हे जे 3200 रुपये आलं ना, हे आहे एका वर्षाचं व्याज. किती वर्षाचं रे? एका वर्षाचं व्याज आहे, एका वर्षाचं व्याज. मग या ठिकाणी 3200 रुपये लिहायचं. आता हे जे आहे एका वर्षाचं व्याज आहे, पण मुदत महिन्यामध्ये दिली. मग 1 वर्ष म्हणजे किती महिने? 1 वर्ष म्हणजे 12 महिने, म्हणून इथे लिहायचं 12 महिने. 12 महिने. आता आपल्याला म्हटलं काय की तुम्ही मला फक्त 3 महिन्याचं व्याज सांगा. तर 12 महिन्याच्या खाली 3 महिने बरोबर किती? आता बघा या 3ची झाली संख्या 12, म्हणजे संख्या 3 पटीनं वाढली. 3 वरून संख्या 12 झाली म्हणजे 3 पटीनं वाढली. तर बेटा इकडची जी संख्या आहे ना ती 3 पटीनंच वाढणार. पण समजा तुम्हाला माहित नाही की 3 पटीनं कोणती संख्या येते, तर काय करायचं? इथं काय करायचं? ही 3 पट याची आहे ना, कोणत्या संख्येची 3 पट? 3200 येते, तर 800ची. ठीक आहे, या सॉरी एक मिनिट. अरे किती सांगितलं आपल्याला? 3200. हा सॉरी एक मिनिट. या ठिकाणी 4 पट पाहिजे ना रे. या ठिकाणी ही संख्या 4 पट आहे, बरोबर? ही संख्या 4 पट आहे, तर ही संख्या देखील या ठिकाणी 4 पटच येणार. सॉरी मी चुकून 3 लिहिलं. ठीक आहे, आता या ठिकाणी बघा 3 महिन्याचे 12 महिने झाले म्हणजे संख्या 4 पटीनं वाढली. जर इकडली संख्या 4 पटीनं वाढली तर ही संख्या देखील 4नं वाढेल. मग कुठल्या संख्येची 4 पट 3200 आहे हे जर कळत नसल तर या 4नं काय करायचं? 3200ला भागायचं. 4नं 32ला भागतो, 4 8 32, आणि समोरचे 2 0 कॅन्सल करून इथं म्हणजे 3200 रुपये. म्हणजे किती? 800 रुपये. ऑप्शन 1. कळलं इथपर्यंत? स्मिता, सर मला SMS का करता येत नाही? बेटा तुझा SMS मी वाचलाय, मला चॅटमध्ये तुझा मेसेज दिसतोय, म्हणजे याचा अर्थ तुला चॅट करता येत आहे, कमेंट करता येत आहे की नाही? ठीक आहे, हा ठीक आहे ना महेश, काही हरकत नाही ना बाळा? ठीक आहे, चला समोरचा प्रश्न. आता समोरचा प्रश्न एक्झॅक्टली सेम तसाच आहे. ठीक आहे, आता समोरचा प्रश्न या ठिकाणी सेम तसंच आहे. आणि जे लोक काही फालतूच्या कमेंट करतात ना त्यांना इथं डायरेक्टली ब्लॉक करताय बरं, हे सिस्टम लक्षात ठेवा. ठीक आहे, जे लोक काहीतरी फालतूच्या कमेंट करतात ना ते ऑटोमॅटिकली आपल्या सिस्टमवर ब्लॉक होतात, कारण स्पेशल माणूस बसलेला असते तुमच्या कमेंट वाचायला. जे चुकीची कमेंट करते त्याला जागीच उडवतात ते. हा मुद्दा क्लिअर ठेवा. ठीक आहे, समोर दसादसे 6 दराने 50,000 रुपयाचे 6 महिन्याचे सरळ व्याज काय हा क्वेश्चन या ठिकाणी विचारला गेलाय. ठीक आहे, आता हा क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे, बघा या ठिकाणी सॉल्व्ह कसं करायचं आहे. आपली मुद्दल 50,000 आहे आणि 6% दर आहे, तर या ठिकाणी 50,000चे 6% काढायचे.
ठीक आहे, इथं लिहायचं 50,000, गुणाकारामध्ये लिहायचं 6% दर, इथं लिहायचं 6%. आता बघा रे, 50,000चे 6% कसे काढायचे. सर्वात अगोदर हे टक्केवारीचं चिन्ह कॅन्सल करायचं आणि इथले 2 झिरो कॅन्सल करायचे. आता इथं 500 उरलं आणि इथं 6 उरलं. या 6नं 500ला गुणायचं. या 6नं जर या 2 शून्यला गुणलं, या ठिकाणी 2 शून्य. 6नं जर 5ला गुणलं तर 6 पंचे 30. इथं उत्तर किती आलंय? 3,000. आता हे जे 3,000 आहे हे आलं एका वर्षाचं व्याज. 1 वर्ष म्हणजे 12 महिने. मग 12 महिन्याचं व्याज जर 3,000 असेल तर आपल्याला 6 महिन्याचं विचारलं. मग 12 महिन्याचं 3,000 तर 6 महिन्याचं 1,500 रुपये. वरच हिशोब आहे ना रे. ठीक आहे, कळलं? सोपं गणित होतं, आहे की नाही? आता थोडंसं अजून चेंज करू का गणित? ठीक आहे, आता गणित चेंज करू का सांगा? टाईप बदलू का? आता टाईप चेंज करायचा का? टाईप बदलायचा का? शैलेश बाळा, तलाठीच्या बॅच बद्दल तुला माहिती पाहिजे ना, तर वायजे अकॅडमी ऍप डाउनलोड कर. त्यामध्ये जा, तिथं 47 बॅच आहे. तुला जी बॅच पाहिजे त्या बॅचवर क्लिक कर. तिथं सगळंच लिहिलेलं आहे. कोणते विषय आहे, कसं आहे, काय, फी किती आहे, सगळंच आहे. जोपर्यंत तू वायजे अकॅडमी ऍप डाउनलोड करणार नाही, तुला बॅचची माहिती भेटेल कशी रे? ठीक आहे, समोर. आता या ठिकाणी थोडं गणित अजून चेंज होतं. या ठिकाणी बघा, या ठिकाणी गणित अजून चेंज होतं. हा, सांग बरं ऋतुराज, या प्रश्नाचं उत्तर काय येतं रे? हा, अजय सांग बरं. अजय राऊत सांग बाळा, या प्रश्नाचं उत्तर काय येतं? सांग बरं काय येतं रे अजय? अजय राऊत आहे का क्लासला? मित्रा काय येतं रे या प्रश्नाचं उत्तर? सांग बरं किती येतं? आता नाही येत. ठीक आहे, आता नाही येत. आता नाही येत. उत्तर सांग म्हटलं तर नाही येत आणि म्हणते अवघड घ्या. ठीक आहे, चला आता या ठिकाणी समोर आपल्याला या प्रश्नाकडे जायचंय. ठीक आहे, समोर आपल्याला प्रश्नाकडे या ठिकाणी जायचं आहे. मग कसं जाणार या ठिकाणी लक्ष द्या. आता हा जो क्वेश्चन आहे आपल्याला सॉल्व्ह कसा करायचा, सर्वांनी व्यवस्थित लक्ष द्या. ठीक आहे. हा, स्नेहा चव्हाण बेटा तुझी कमेंट मला दिसतीये ना. आता हा क्वेश्चन सॉल्व्ह कसा करणार? दसादसे 4 दराने 20,000 रुपयाचे 730 दिवसाचं सरळ व्याज सांगा म्हणते. ठीक आहे, आता हा क्वेश्चन आपण सॉल्व्ह कसा करणार? तर इथं देखील तुम्हाला सॉल्व्ह करण्याची टेक्निक मी आता सांगणार आहे. सर्वांनी लक्ष देणं गरजेचं आहे. ठीक आहे, सॉल्व्ह कसं करायचं? सर्वात अगोदर एका वर्षाचं व्याज काढायचं. किती वर्षाचं? एका वर्षाचं व्याज काढायचं. आणि कसं काढणार? 20,000 रुपये मुद्दल आहे, 4% दर आहे. ठीक आहे, तर या 20,000चे 4% काढायचे. या ठिकाणी लिहायचं बेटा 20,000. लिहिलं 20,000. गुणाकारामध्ये 4%चा दर आहे, या ठिकाणी 4%. किती आहे? 4%. आता बघा, हे टक्केवारीचं चिन्ह कॅन्सल करा आणि हे 2 झिरो कॅन्सल करा. इथं 200 आहे आणि इथं 4 आहे, दोघाचा गुणाकार करा. या 4नं जर या 2 शून्यला गुणलं तर या ठिकाणी 2 शून्य येतात आणि या 4नं जर 2ला गुणलं तर 4 2 8 येतात. म्हणजे 800 रुपये एका वर्षाचं व्याज आलं. काय म्हटलं मी तुम्हाला? 800 रुपये हे एका वर्षाचं व्याज आलं. आता आपल्याला करायचं काय? या ठिकाणी दिवसाचं विचारलं, 730 दिवसाचं, तर बेटा या ठिकाणी दिवसाला कन्वर्ट करा. 800 रुपये एका वर्षाचं व्याज आहे, तर मग आपण इथं लिहायचं 800 बरोबर 365 दिवस. हे 365 दिवस कुठून आलं बाळा? 800 रुपये एका वर्षाचं व्याज होतं ना, आणि आपल्याला दिवस म्हणते, मग 1 वर्ष म्हणजे 365 दिवस, म्हणून 800 रुपये बरोबर 365 दिवस. आता आपल्याला म्हणते की तुम्ही मला 730 दिवसाचं व्याज सांगा.
तर 365 दिवसाच्या खाली 730 दिवस. 365 दिवसाच्या खाली 730 दिवस. तर इकडं व्याज किती हा क्वेश्चन आपल्याला विचारला गेलाय. बरोबर आहे. मग या ठिकाणी बघा, या 365 वरनं संख्या 730 झाली म्हणजे दुप्पट झाली. या 365 ची दुप्पट 730, इकडची संख्या दुप्पट झाली तर ही संख्या देखील इथं दुप्पटच होणार आहे. मग 800 गुणाकारात 2 तर 800 दोन्ही 1600 झालं उत्तर. म्हणजे दिवसाचं विचारू द्या तरी सॉल्व्ह करता येते, तुम्हाला महिन्याचं विचारू द्या तरी सॉल्व्ह करता येते. ट्रिक आवडली की नाही सांगा पटकन. ट्रिक आवडली असेल तर यस कमेंट करा पटकन. ट्रिक आवडली असेल तर यस कमेंट करा पटकन, क्विकली. ट्रिक आवडली असेल तर यस क्लिक करा, पटकन कमेंट करा यस आवडली असेल तर. आणि आवडली नसेल तर नो करा, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, आवडली नसेल तर नो करा. ठीक आहे. समोरचा प्रश्न. चला नेक्स्ट. दसादसे 4 दराने 21,900 रुपयाचे 1460 दिवसाचं सरळ व्याज किती आहे? 1460 दिवस. आता बघा, दिवसाची संख्या थोडी वाढवली. मग आता इथं देखील आपल्याला तीच टेक्निक फॉलो करता येते, काही काळजी करायचं असं कारण नाही आहे. शॉर्टकट मेथडनं सॉल्व्ह करता येते. सर्वात अगोदर काय करायचं, एका वर्षाचं व्याज काढायचं किती येते. मग इथं मुद्दल किती आहे 21,900, तर 21,900 मुद्दल लिहायची आणि गुणाकारामध्ये व्याजाचा दर 4% आहे, या ठिकाणी 4%. बरोबरचं चिन्ह. अगोदर एका वर्षाचं व्याज काढा बेटा. एका वर्षाचं व्याज. ठीक आहे. बघा, सर्वात अगोदर टक्केवारीचं चिन्ह कॅन्सल आणि इथले 2 झिरो कॅन्सल. आता 219 गुणाकारात 4 करायचं. या 4 जर 9 ला गुणलं तर 4 9 36, 36शी 6, हातचे आलेले 3 या 1च्या डोक्यावर. परत 4 1 4 आणि हातचे 3, 4 आणि 3 7 आणि परत 4 जर 2 ला गुणलं तर 4 2 8. 876 रुपये एका वर्षाचं व्याज आहे. ठीक आहे, एका वर्षाचं व्याज आहे. पण आपल्याला इथं दिवस आहे म्हणते, मग वर्षाला दिवसात करा. मग 876 दिवस, 876 रुपये व्याज, तर ते 365 दिवस. ठीक आहे. आपल्याला किती दिवस दिले त्यांनी? 1460 दिवस. तर इथं 1460 दिवस बरोबर किती रुपये या ठिकाणी आपल्याला काढायचं आहे. ठीक आहे. मग आता हा क्वेश्चन बघायचा की 365चं 1460 किती पट आहे. तर ही संख्या बेटा 4 पट. इकडची संख्या 4 पटीनं वाढली तर ही संख्या देखील 4 पटीनंच वाढते. म्हणून या 4नं 876 ला गुणायचं. 4नं जर 6 ला गुणलं तर 4 सख 24, 24शी 4, हातचे 2 इथं. परत 4 7 28, 28 आणि 2 30, 30शी 0, हातचे 3. परत 4 8 32, 32 आणि 3 35, म्हणजे 3504. 3504 आपल्या प्रश्नाचं उत्तर झालेलं आहे. एवढं सर्वांना क्लिअर झालं असेल. ठीक आहे, याच्यामध्ये कोणाला काही अडचण नाही आहे. चला, आता इथं मी समोरचा टाईप घेऊ करे. ओके, जय हिंद सर, जय हिंद. दत्ता सावंतजी जय हिंद. ओके, थँक्यू सो मच. कार्तिक, एक शायरी म्हणा. मला कुठं शायरी येते रे, मला कुठं शायरी येते, मी कधी शायरी केली बर. मला फक्त गणित सोडवता येते, शायरी करणारा माणूस आपण नाही, आहे की नाही. आणि शायरी करणारा माणूस असतो तर इथं पेन घेऊन बसतो काय. बरोबर. चला, टाईप चेंज करतो रे बाबा, टाईप चेंज करतोय. पा टाईप चेंज आहे. एक गणित आहे का अजून. दसादसे 7 दराने 36,500 रुपयाचं 825 दिवसाचं सरळ व्याज किती आहे. सेम असतं क्वेश्चन आहे राजा. ठीक आहे. हा, तर त्याच्यासाठी वेगळी टेक्निक आहे शैलेश, काही काळजी करू नको मित्रा. ठीक आहे. हा, फक्त गणिताची बॅच 999.
कोणतीही बॅच फक्त 999, पण त्या बॅचची फीज आता 5000 होणार आहे. ठीक आहे, आज तुम्हाला कुठलीही बॅच फक्त 999ला भेटेल आणि त्या बॅचची फीज आता लवकरच 5000 रुपये होऊन जाईल. ठीक आहे, त्याची वेगळी टेक्निक आहे रे मंगेश. चला, सेम क्वेश्चन आहे, याचं उत्तर काढू शकता. याचं उत्तर आहे 12775. क्लिअर आहे ना? 12775च आहे ना रे? यस. चला पुढं. आता थोडासा या ठिकाणी टाईप चेंज. एका रकमेवर 5 वर्षात सरळ व्याजानं 7500 रुपये रास मिळते आणि 8 वर्षात 10500 रुपये रास मिळते, तर वार्षिक व्याजदर काय? किती विचारलंय की वार्षिक व्याजदर काय? अरे जबरदस्त उत्तर सांगता येते अशा प्रश्नाचं. ठीक आहे, असा जो प्रश्न आहे ना, हा अशा लेवलचा जो प्रश्न आहे, याची पण जबरदस्त टेक्निक आहे. खूप चांगली टेक्निक आहे अशा गणिताची, त्यासाठी काळजी करायचं कारण नाहीये. काही वेगवेगळ्या टेक्निक असतात. म्हणजे या ठिकाणी 5 वर्षाची रास 7500 आणि 8 वर्षाची रास 10500, तर याचं असं काहीतरी कॉम्बिनेशन असतं की ज्यावरून आपण ऑप्शनवरून देखील उत्तर काढू शकतो. या प्रश्नाचं उत्तर येतं 40%. किती येतं उत्तर? 40% उत्तर येतं. मग नेमकं कसं काय? कारण हे गणित तर सर पूर्णच डिफरंट आहे. पण बेटा, तुम्हाला आतापर्यंतचे मी गणित जे शिकवले हे सगळे डिफरंटच तर होते. सांगा बरं मला तुम्ही, तुम्हाला मी आतापर्यंत हे जे गणित शिकवले हे प्रत्येक डिफरंटच तर होते रे. पण तुम्हाला एकाच ट्रिकनुसार शिकवलं मी सगळे गणित. हे बघा, हे जे गणित आहे ना, सगळे तुम्हाला एकाच तर ट्रिकनुसार शिकवले मी. म्हणजे गणित कितीही डिफरंट असू द्या, आपल्याला एकदा कन्सेप्ट क्लिअर झाली की उत्तर काढता येते. हा मुद्दा लक्षात ठेवा. ठीक आहे, मग आता हे जे गणित आहेत हे देखील खूप सोपे आहेत. याच्यापेक्षा काही गणित अवघड पण असतात. या ठिकाणी याच्यापेक्षा अवघड असतात. हे बघा, हे अशा पद्धतीचे अवघड गणित आहेत, पण ते डायरेक्ट सॉल्व्ह करता येतात त्या ठिकाणी. कारण त्याची जी कन्सेप्ट आहे ती खूप महत्वाची असते. ती कन्सेप्ट समजली की क्लिअर होते. बरोबर आहे. अजून एक महत्वाचा मुद्दा सांगतोय की बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की फ्रीमध्ये लाईव्ह क्लास आहेत, आपण फक्त फ्रीवाला क्लास बघू. बाळा, मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतोय, तुम्ही फ्रीवाले क्लासेस बघा, मला काही अडचण नाही. पण फ्रीवाल्या क्लासेसमध्ये तुम्हाला सगळीच व्हॅल्यू भेटत नसते. हा मुद्दा क्लिअर ठेवा. जर याच्यापेक्षा तुम्हाला ॲडव्हान्स लेवलचे क्वेश्चन बघायचे असतील तर तुम्ही बॅच जॉईन करू शकता आणि याच्यापेक्षा चांगल्या टेक्निक तुम्हाला बॅचमध्ये मिळतात. तुम्ही फ्रीवाले क्लासेस बघताय, पण जे विद्यार्थी पेड बॅचेस जॉईन करतात तर त्यांना तुमच्यापेक्षा काहीतरी बेटर मिळतं. ही गोष्ट लक्षात ठेवा, कारण त्यांनी त्या ठिकाणी पेमेंट केलेलं असतं. ठीक आहे, हा दोघातला फरक आहे. बॅचमध्ये भरपूर गोष्टी येतात. तुम्हाला त्या ठिकाणी गणिताचं जे पुस्तक आहे ते देखील त्यामध्ये फ्रीमध्ये आहे. तुम्हाला त्या ठिकाणी पोलीस भरतीचं प्लॅनर फ्रीमध्ये आहे. अभ्यास करण्याच्या टेक्निक त्या ठिकाणी सांगितल्या गेल्यात. तुमचं डायरेक्ट माझ्याशी त्या ठिकाणी बोलणं होतं, पण युट्यूबला तसं नाही होत. आणि अजून एक महत्त्वाचं सांगतोय की सगळ्या बॅचेसच्या फीज आता वाढणार आहेत. हा मुद्दा क्लिअर ठेवा. जी आपली पोलीस भरती कॉम्बो बॅच आहे ही आपण नवीन बॅच सुरू करतोय. ठीक आहे, उद्यापासून सुरू होईल. यामध्ये तुम्हाला गणित, बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण हे सगळे विषय शिकायला भेटतील आणि मी स्वतः शिकवतोय. युट्यूबला तुम्ही फक्त गणित बघताय, पण बॅचमध्ये डिटेलमध्ये सगळेच विषय आहे. मराठी आहे, बुद्धिमत्ता आहे, गणित आहे आणि युट्यूबपेक्षा कितीतरी पटीने चांगलं आहे. या बॅचची फीज 5000 रुपये आहे, पण आजच्या दिवस ही बॅच तुम्हाला फक्त 999ला भेटेल. आता या बॅचची फीज मी 5000 रुपये करत आहे. जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही जॉईन करू शकता. युट्यूबला सगळे बेसिक लेवलचे क्वेश्चन बघून जर इथंच थांबायचं असेल तर तुम्ही फक्त युट्यूबवर थांबा आणि ॲडव्हान्स लेवलपर्यंतचे क्वेश्चन आज जशा ट्रिक्स बघितल्या तशा पद्धतीने शिकायचे असतील तर मात्र बॅच नक्की जॉईन करा. फक्त 999 तुम्हाला आजच्या दिवस आहे. या बॅचची फीज मी आता 5000 रुपये करतोय, कारण खरंच ज्यांना शिकायचंय तेच विद्यार्थी त्या ठिकाणी यावेत. त्याचबरोबर समोरची या ठिकाणी बॅच आहे जम्बो तलाठी भरती. गणित, बुद्धिमत्ता, मराठी, इंग्रजी सगळे विषय 7000ची ही बॅच आहे. आज तुम्हाला फक्त 999ला भेटते. फक्त 999. पुढच्या महिन्यात तलाठी भरतीची भरपूर मोठी जाहिरात आहे आणि जाहिरात आहे तर या बॅचची जी फीज आहे 7000 रुपये होऊन जाईल. कारण या बॅचमध्ये सगळंच आहे ना. आता हे तुम्ही ठरवायचं की फक्त 999 रुपये खर्च करून डिटेलमध्ये मार्गदर्शन घ्यायचं का फ्रीवाला क्लास बघून बेसिक लेवलचा क्वेश्चन घेऊन जागीच बसायचं. ठीक आहे. त्याचबरोबर समोर शिक्षक पात्रता टीईटी बॅच
5,000ची बॅच आज फक्त 999 ला भेटेल. मित्रांनो, फक्त या 3च बॅचेस नाही, वनरक्षक बॅच 999, आरोग्य विभाग 999, RRB ग्रुप डी 999, A to Z बॅचेस, टोटल 47 बॅचेस आहेत YJ अकॅडमी ॲपमध्ये सगळ्या परीक्षेच्या. त्या तुम्हाला जॉईन करायच्या असतील तर प्ले स्टोअरला जा, YJ अकॅडमी ॲप डाउनलोड करा. अशा पद्धतीचा लोगो येतो लाल रंगात. हा लोगो बघायचा आहे, ॲप डाउनलोड करायचा आहे. ॲपमध्ये तुम्हाला भरपूर बॅच दिसणार. जी बॅच पाहिजे आहे त्या बॅचला तुम्हाला क्लिक करायचं आहे. बॅचला जर तुम्ही क्लिक केलं तर बॅचच्या खाली बघा या ठिकाणी बाय नाऊचं ऑप्शन येते रे. हे बघा बाय नाऊचं ऑप्शन. बाय नाऊला क्लिक केलं की फोन पे, गुगल पे दिसते. तुमच्याकडे जे माध्यम असेल त्याला क्लिक करा, पे नाऊ करा, ऍडमिशन होते. आणि जर समजा तुमच्याकडे गुगल पे किंवा फोन पे नसेलच तर तुम्ही मित्राच्या नंबरवरनं गुगल पेनं किंवा फोन पेनं या नंबरला पेमेंट करू शकता आणि पेमेंटचा स्क्रीनशॉट यावरच पाठवू शकता. लगेच ऍडमिशन होऊन जातं. ठीक आहे, मी काही फार जास्त बोलणार नाही. जर ऍडमिशन पाहिजे असेल तर प्ले स्टोअरला जाऊन YJ अकॅडमी ॲप डाउनलोड करू शकता. यूट्यूबवर तुम्हाला सगळं बेसिक लेवलचं नॉलेज पाहिजे असेल तर तुम्ही हे फ्रीवाले क्लासेस करत जागीच थांबा. आणि जर खरंच डिटेलमध्ये शिकायचं असेल, ॲडव्हान्स लेवलपर्यंत जायचं असेल तर फक्त 999 रुपये खर्च करून त्या ठिकाणी बॅच जॉईन करू शकता. इच्छा तुमची आहे. जर तुम्हाला खरंच आजच्या ट्रिक्स आवडल्या असतील आणि याच्यापेक्षा चांगले गणित शिकायचे असतील तर तुम्ही बॅच जॉईन करा. आणि तुमचं म्हणणं असेल की एवढंच आम्हाला बस आहे, मग परीक्षेत कसंही गणित येऊ द्या, आम्हाला काही घेणं देणं नाही, आम्ही एवढंच करतो, तर मग बॅच घेऊ नका. आणि एक प्रामाणिक प्रश्न स्वतःला विचारा की बाळा, तुझं गणित, माझं गणित पक्का आहे का रे? स्वतःला विचारा. स्वतःचं मन खरं बोलते. तुझं गणित थोडं कच्चं आहे, तुला मार्गदर्शनाची गरज आहे असं मन सांगते. मग त्यावेळेस तुम्ही बॅच जॉईन करायला पाहिजे. मी असं म्हणत नाही की प्रत्येकानंच तुम्ही बॅच घ्या, पण ज्याला शक्य होते कमीत कमी त्यानं तरी घ्या. ठीक आहे, जर ॲडव्हान्सपर्यंत शिकायचं असेल तर. आणि जर एवढ्याच समाधान मानायचं असेल, मग पेपरला कसंही गणित येऊ द्या, मग तिथं नाही सुटलं तरी चालते आपल्याला गणित, आपण मेरिटमधून खाली गेलो तरी चालते, तरी काही हरकत नाही. आपण 8-8, 10-10, 15-15 हजाराचे मोबाईल वापरतो. मी असं नाही म्हणत की सर्वच जण वापरतात, पण बऱ्याच विद्यार्थ्याकडे मोबाईल बघा तुम्ही किती किती भारीचे आहेत. बऱ्याच विद्यार्थ्याकडे तर आयफोन आहे की नाही? माझ्याकडे स्वतः आयफोन नाही आतापर्यंत. हा मुद्दा क्लिअर करा. जर आपण 15-15, 20-20 हजार रुपये मोबाईलवर खर्च करतोय तर आपण 999 रुपये वर्दी मिळवण्यासाठी खर्च करायला काही वाईट आहे का? हा मुद्दा, हा जो प्रश्न आहे स्वतःला विचारा. स्वतःचं मन खरं बोलते. आणि परत एकदा सांगतोय, यूट्यूबला सगळे बेसिक लेवलचे क्वेश्चन तुम्हाला भेटतील, ॲडव्हान्स लेवलचे क्वेश्चन तुम्हाला बॅचमध्ये भेटतील. ही स्ट्रॅटेजी आहे. फार जास्त बोलत नाही. जर खरंच ॲडमिशन करायचं असेल तर आत्ताच प्ले स्टोअरला जा, YJ अकॅडमी ॲप डाउनलोड करा. प्रत्येक बॅचची फीज आता वाढणार आहे. एकदा फी वाढली तर मग फीज कमी होणार नाही. या ठिकाणी